मधून नाशिक टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार निदा खानला अटक करण्यात आली। सोमवारपर्यंत तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरातून अटक करण्यात आली। दरम्यान निदा फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात होता असा आरोप संजय शिरसाट यांच्यासह गोपीचंद पडळकर यांनी केलाय। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी निदा खानला अटक झाली। निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेलनं त्याच्या एका घरात लपवून ठेवलं होतं। या प्रकरणात संभाजीनगरचा एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्या विरोधात नाशिक पोलिसांनी बीएनएस कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल करून 6 आरोपी केले। नाशिकमधील धर्मांतर, लैंगिक शोषण आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात निदा खान महिन्याभरापासून फरार होती। मतीन पटेल यांना नाशिक पोलिसांनी नोटीस बजावली आणि मोबाईल जप्त केलाय। निदा खान गेल्या 5 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये होती। नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात आल्यानंतर निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये आली। पटेल यांनी 2 महिन्यांपूर्वी नारेगावमधल्या कौसर पार्क परिसरात नवीन घर विकत घेतलं होतं। याच घरात निदा खानला ठेवण्यात आलं होतं। निदा खान पटेल यांच्या मालकीच्या घरात लपल्याची कुणकुण नाशिक पोलिसांना लागली। नाशिक पोलिसांनी तातडीनं ही माहिती संभाजीनगर पोलिसांना कळवली। नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकानं 2 दिवस इमारतीवर पाळत ठेवली। तपासात खात्रीपट्टाच मध्यरात्री छापा टाकून निदा खानला ताब्यात घेण्यात आलं। नाही, माझ्यावर काही जबाबदारी नाही। मला ते प्रकरण माहीत पण नाही कुठलं काय आहे ते। मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलेलो होतो। जलील यांच्याशिवाय हे शक्य नाही असं म्हणत मंत्री शिरसाट यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे। निदा खानच्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलीलचा हात आहे। ज्या रूम मध्ये पकडले गेलं ती रूम एका नगरसेवकाची आहे। आता त्याच्या नावावर नाहीये परंतु त्याची मालकी आहे ती। हा गुन्हा इम्तियाज जलील आणि त्या एमआयएम पार्टीच्या लोकांनी केलेला आहे। म्हणून पोलिसांनी आता त्यांना सह आरोपी केलं पाहिजे। अशा प्रवृत्तीच्या लोकांना ठेचलं तर पाहिजेच पाहिजे। म्हणजे माझ्यावर कोणीतरी आरोप केला तर मी दोषी हे नाही होतो की क्रिमिनल नाही होतो। याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचा सोडून द्या। हे मोहरे ते भेटून जातील पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे। ते काय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे किंवा पालकमंत्री याचा पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहेत तिथे की ते सगळं निर्णय घेणार आहे। आणि जेव्हा मुलींनी मला सांगितलं मी तिला स्पष्टपणे हे सांगितलं होतं तुझ्याकडे काही चूक झाली असेल तर मी तुझ्या सोबत उभे राहणार नाही। आणि तू जे म्हणत आहे की फक्त असं झालेला आहे मग इतकं झालेला असेल तर मी तुला ओपनली सांगतो की आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने तुझ्या सोबत राहणार आहे। निदा खान संभाजीनगरमध्ये सापडणं म्हणजे मोठं षडयंत्र असल्याचं पडळकर म्हणाले। संभाजीनगरमध्ये निदा खान सापडणं म्हणजे याच्या पाठीमागं मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे। पोलिसांनी इम्तियाज जलील आणि त्यांचे जे नगरसेवक एमआयएमचे आहेत त्यांची चौकशी करून त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करावं अशी आमची मागणी। ती कुठे होती, कुणाकडे होती याच्याबद्दलची मला फारशी माहिती नाहीये, परंतु एवढंच आहे की कुठेही असेल, पाताळात जरी असतील तरी या मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस त्यांना शोधून काढल्याशिवाय राहणार नाही। नगरसेवक होता त्यांनी आसरा दिला तिला अशी माहिती समोर आली नाही, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाहीये आणि जर असं काही असेल तर निश्चितपणे पोलीस त्याच्यावरती कारवाई करतील। इन्क्वायरी पूर्ण होऊ द्या। एकदा पूर्ण इन्क्वायरी झाली की आपल्याला नक्की कळेल। पण आज एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच चॅनल वर्तमानपत्रात